शाहू टोमॅटोचा प्लॉट आणि लागण करून 2.5 महिने कंप्लीट झालेत. मालाची सेटिंग, मालाची क्वालिटी आणि मालाची साईज ही अतिशय चांगली होत चाललेली आहे. थोडंसं सुरुवातीला आपण लावण केल्यानंतर टोमॅटोला थंडीचे दिवस होते, त्यामुळे चांगलाच असं प्लॉट डिस्टर्ब झालेला होता. त्यामुळे मालाची साईज आणि बागाची ग्रोथ हे चांगल्या क्वालिटीची झालेली नव्हती. नमस्कार, आपण सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आणि आपण या व्हिडिओमध्ये शाहू टोमॅटो प्लॉटचं नियोजन, त्याचा खर्च आणि सगळं कामकाज याविषयी चर्चा करणार आहोत. त्यावेळेस ग्रोथ चांगली न झाल्यामुळे सध्या म्हणजे त्यानंतर आम्ही थोडंसं काय केलं, यामध्ये एक बेसल डोस आणि पाण्याचा थोडा प्रमाण कमी केलेलं होतं. त्यानंतर बागाने चांगलंच म्हणजे असं प्रत्येक रोपाची झाडाची ग्रोथ चांगली झाली आणि ग्रोथ झाल्यानंतर भरपूर असं माल झाडाला लागलेला आहे. लागण भरपूर आहे, सेटिंग चांगली आहे आणि कुठं असं थोडासा एखादा टोमॅटो माल आता चालू व्हायच्या तयारीला पण लागलेला आहे. सध्या जर बघितलं तर आपण हा अर्धा एकरचा प्लॉट आहे. मालाचं असं भरपूर प्रमाण दिसून येत आहे आपल्याला लागलेला. आणि अर्धा एकर प्लॉटमध्ये बांधी करण्यासाठी आपल्याला वेळ चांगलाच निघून गेलेला आहे हातातनं. म्हणजे मागं थोडं रेट कमी असल्यामुळे आपण याकडे लक्ष केलं नाही. थोडंसं लक्ष कमी केल्यामुळे बागामध्ये प्लॉटमध्ये गवत पण असं भरपूर झालेलं आहे, घास. आणि आता आपण बांधीचं काम सुरू करणार आहोत. म्हणजे इकडून आज मी दुपारून आल्यानंतर गाडीवरनं 4 काकऱ्याला आपलं काट्या रवून घेतलेले आहेत. आता यानंतर आपल्याला यामध्ये फर्स्ट क्लास तार वळून आता याची बांधीला सुरुवात करायची आहे. आपण जर बघितलं तर कदाचित प्लॉट आपला हा अर्धा एकर म्हणजे 18 गुंठे प्लॉट आहे. आता यातनं माल आपल्याला अपेक्षित आहे तेवढं निघेल का न निघेल ते काही सांगता येत नाही. परंतु अपेक्षा तर आहे की माल हा चांगला निघेल, कारण माल भरपूर असं झाडानं म्हणजे प्रत्येक रोपानं भरपूर असं माल लागलेला आहे. फुल चालू आहेत, कळ्या चालू आहेत आणि त्यानंतर मालाचं सेटिंग पण चांगलं दिसून येत आहे. आपण जर बघितलं तर सध्या जर बघितलं आपण तर फुलाची साईज बघा, फुल पण चालू आहे. माल हा छोटा लागलेला हा चालू आहे लागायला आणि त्यानंतर इकडे चालू म्हणजे माल एकदम रेडी झालेला. यानंतर आपण बघू आता याला बांधी केल्यानंतर प्रत्येकी आपल्याला ह्या 18 गुंठ्यामधनं किती ॲव्हरेज भेटणार आहे. ॲव्हरेज मनासारखं भेटेल असं नक्की वाटून तर मला तर स्वतःला, कारण आपलं कष्ट आपलं फक्त यात आपण कमी पडलो तो म्हणजे याचं जे गवत झालेलं आहे तो काढण्यासाठी. म्हणजे मग रेट भलतेच कमी झालेले होते आणि रेट कमी झाल्यामुळं खर्च करायचं म्हटलं तर खूप कठीण होतं आणि तेवढं खर्च करून खर्च निघेल का न निघेल याची शक्यता नव्हती. त्यामुळं मी याकडे लक्ष जास्त दिलं नाही. परंतु झालं असं की रेट सध्या पण कमी आहेत. रेटचे रेट टाकत होतो ते आपला वरला आर्यमानचा प्लॉट संपलेला असल्यामुळं मार्केटला कदाचित रोज जाणं होईना. त्यामुळं आपलं ते टोमॅटोच्या आवकचे जे रेट आहेत ते पण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवत होतो. ते पण नक्की आपण हा प्लॉट आपला 8-10 दिवसात चालू होईल. वरला 1 एकर लौकीचा प्लॉट तो पण चालू होईल. ते चालू झाल्यानंतर आपण नक्की रोजच्या रोज आपल्याला अपडेट देत राहू. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.